नमस्कार सगळ्यांना, माझ्या यूट्यूबवर चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आपण गोट कसा लावायचा हे बघूया. गोट एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीमध्ये आहे. अशी 1.5 इंचाची तिरपी पट्टी घ्यायची आणि सरळ ब्लाऊजवर आपल्याला ती पट्टी गळ्याच्या बाजूला ठेवायची आणि अर्ध्यापेक्षा पण पाऊण इंच, अर्ध्यापेक्षा पण कमी अंतरावर आपल्याला शिलाई मारून घ्यायची. गोटपट्टी पकडून आणि खालचा ब्लाऊजचा कपडा पकडून आपल्याला शिलाई मारून घ्यायची. सिंगल नंतर आपल्याला गोट खूप छान बसतो आणि आपला गोट छोटा मोठा पण होत नाही, फिनिशिंग पण छान येते आणि आपल्याला ब्लाऊजला कपडा पण ओढल्या जात नाही. यांनी काय होतं, एकदम सरळमध्ये गोट बारीक आणि छान येतो. अशा प्रकारे आपली आता सरळ ब्लाऊजवरती गोटाची साधी पट्टी लावून झालेली आहे. ही पट्टी 1.5 इंचाची काढायची आणि इथे थोडीशी अर्धा इंच मार्जिन ब्लाऊजच्या कपड्याची पट्टीची ठेवायची. आता आपण ही उलटी बाजू घेऊ, ब्लाऊजची उलटी बाजू घेऊ. आता सरळ पट्टी मारून घेतली सरळ बाजूवर, आता उलटी बाजू घेऊ आणि त्यालाच अर्ध्या इंचापेक्षा पण कमी अंतरावर अशी दुमडून घ्यायची आणि याला एक अशी दाब शिलाई म्हणून मारून घ्यायची. दाब टीप म्हणतात त्याला. अशी ही शिलाई मारून घ्यायची. याने काय होतं, आपल्या जो गोटाचा कपडा आहे ना, म्हणजे जाड होऊन जातो. आता ही अशी शिलाई मारून घ्यायची. अर्ध्यापेक्षा कमी इंच अंतरावर आली पाहिजे आणि त्याच्यानंतर गोट मग आपलं तिसरी स्टेप आहे. गोटवर बारीक आपल्याला जसा लागतो तसं अंतर ठेवायचं आणि शिलाई जी मधली बाजू असती ना, तिथे आपली शिलाई येऊ द्यायची. ही हे बघा आता किती बारीक गोट आलेला आहे. अशी शिलाई बारीक आपल्या त्या शिलाईच्या याच्यावर शिलाई येऊ द्यायची, म्हणजे आपल्याला जसा गोट लागतोय तसा आपला परफेक्ट गोट येऊन जातो. अशा प्रकारे आपला गोट रेडी झाला बघा. बारीकमध्ये छान पद्धतीमध्ये गोट तयार होतो आणि पटकन पण होतो, वेळ पण लागत नाही, फिनिशिंग पण छान येते. चला, गोट लावण्याची पद्धत माझी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. हे बघा, आपला गोट तयार झालेला आहे. बारीक आलेला आहे का नाही. खूप सोपी आणि सिंपल पद्धत आहे. नवीन शिकणाऱ्यासाठी तर खूप सोपं आहे, पटकन शिकण्यात येतं आणि गोट पण छान येतो. हे बघा, ब्लाऊजची फिनिशिंग बघा. आपले ब्लाऊजची फिनिशिंग जास्त करून गोटावरच असते. आपल्या ब्लाऊजच्या गळ्याच्या पायपिंगवर आपली फिनिशिंग असते. धन्यवाद.